पास है बहुत सारा मटेरियल। दादा स्वतः क्वालिटी चेक करून आपल्याला देत आहेत। उत्तम आहे। निर्णय साहेब लास्ट आहेत वाटतं यायला ब्लॉगवर, जरा ब्लॉगमध्ये। नमस्कार मित्रांनो, बीची ब्लॉग्स या मराठी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर माझं नाव विक्रांत वारणकर आणि आज मी आलो आहे CSMT गोलदेव एका मार्केटला आणि आता प्रॉफिट मार्केटसुद्धा जायचं आहे आपल्याला। आणि माझ्यासोबत आहेत माझे बंधू निर्णय खांबे। तर आता CST स्टेशनवरून इकडे आपण मागे चालत आलो आहे। मला दाखवतो इकडे मागे चालत येते। हा सिग्नल आहे, या सिग्नलच्या इथून आपल्याला हा पूर्ण राईट टर्न मारायचा आहे, पूर्ण राईट टर्न मारायचा आहे। मंडळी आपण आता पोहोचलेलो आहे प्रॉफिट मार्केटला आणि इकडे असं खूप सारा मार्केट आहे। तुम्हाला पण दाखवतो आता इकडे खूप सारा मार्केट आहे। तर बघूया, तर आपण मार्केट बघूयात आता। ह्या रोडचं नाव आहे अब्दुल रहमान स्ट्रीट रोड। तर तुम्हाला काही खरेदी करायची असेल, इकडे शॉपिंग करायचं असेल तर इकडे खूप मस्त आणि स्वस्त दरात सगळं मिळतं। होलसेल मार्केट आहे हा सगळा। तर तुम्हाला सुद्धा काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इकडे नक्की आवर्जून या। आणि इकडे थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला लागेल गोलदेव। सो आपल्याला तिकडे सगळं गौरी गणपतीचं सामान मिळतं, अतिशय सुंदर। हे बघा इकडे सुद्धा आहे थोडं थोडं। तर पुढे गेल्यानंतर अजूनसुद्धा आपल्याला मिळेल। तर आता आपण डायरेक्ट लोकेशनला गेल्यानंतर भेटूयात। तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि तोपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। बहुत सारा मटेरियल इकडे कुठे व्हायचं आहे दिसतोय, कुठे आपल्याला व्हायचं आहे सामान दिसतोय इकडे कुठेतरी। तर इथं व्हायचं आहे कुठं काय काय हा पोरीसाठी तुम्हाला मार्केट आहे इकडं। ह्या इकडं व्हायचं आहे सामान दिसतोय। हा इकडं पण आहे मस्त डेकोरेशनचा। निर्णय साहेब लास्ट आहेत वाटतं यायला ब्लॉगवर, जरा ब्लॉगमध्ये। मंडळी आम्ही आता फायनली पोचलो आहे इकडे। तर तुम्ही सुद्धा बघू शकता सुंदर सुंदर इकडे अगरबत्तीच्या मार्केट्स आहेत। तर हे बघा इकडे सगळे मस्त मस्त अगरबत्ती आहेत। आलो पुढून बघून, इकडे सुंदर अशा अगरबत्तीचं सुद्धा मार्केट आहे। धूप, अगरबत्ती, कापूर सगळं काही इकडे मिळतं। खूप फिरत शोधत आलं आहे। तर इकडे सुद्धा आहे, दोन्ही बाजूला आहे। इकडे सगळं मार्केट आहे। इकडे थोडंफार असं डेकोरेशन, कंठी वगैरे आहे बाप्पासाठी। खूप आहे पुढे, तर आपण हळूहळू बघूया। इकडे हा मार्केट इकडे संपला आहे। तर आता आम्ही पूर्ण मार्केट तुम्हाला दाखवलं आहे आणि आता आम्ही जातो आहे जरा मागे परत। तर जरा कुठे उत्तम असं व्यवस्थित मिळतं आहे का बघूया आणि मग आम्हाला पण जिथे उत्तम वाटेल तिथे आम्ही घेऊ। अगरबत्ती चॉईस करणार आपल्याकडे किती रुपयापासून स्टार्टिंग आहे आता? 50 आहे, 100 आहे, 120 आहे, 140 आहे। असे किती होले? 100 रुपये, 350 रुपये किलो। पाव किलो नाही? हां, सिंगल घेतला तर 100 रुपये। ओके। 4 घेतले तर 350। ओके। मला घेतला 120 रुपये पुढं, 4 घेतले तर 350। कुठला पाव किलो 100 ग्राम ना? बघा इथे आहे 100 ग्रामची वडी इथे आहे। पाव किलो कुठली घेतो? हे घेतोयस इथे आहे पाव किलोची कुठली? पाव किलो 180, 160 काय पाव किलो? आणि ही किती दादा बोलला? 120 रुपये।
120. हे किती आहे? पाव किलो दे. पाव किलो. 2 मिनिटं 2 मिनिटं तुमचंच होतं. 100 ग्रामचे एक पॅकेट द्या. 100 ग्राम छोटं मोठं. छोट्यामध्ये 100 ग्राम. छोट्यामध्ये 100. छोट्यामध्ये वडी नाही. वडी छोटी वडी मोठी चालेल ना? छोटी वडी मोठी छोटी वडी आहे काय? आहे ना. हे सर 50 वाली. मामा 100 मध्ये बारीक वडी आहे काय? मला भेटलीच नाही बारीक वडी. द्या द्या द्या. तू जो मगाशी पॅकेट दिलायस ना हा हा. तो बारीक किती दिलास? 25 रुपये. चौरस मध्ये मोठी हो, छोटी ते का ती गोलवाली नाही दादा. छोटा 50 द्या. दोन देऊ. ही एवढा भागेल का तुला? बदल आपलं काय बाकीच्या घेतील पण आपण आपल्या पद्धतीने आपण मग ही नको घे, ही नाही घे. तिला ती वाटी धूप असते वाटी देऊ. कस्तुरी. कशा आहे बोल 400 रुपये. 50. वाटी पण आहे आता. दुसरं नाही दादा चांगला आहे त्यापेक्षा. कुठली गोष्ट वाटी तू दाखव ना अजून. वाटी धूप बघतोय जरा. उत्तम आहे. कस्तुरी. हे कसं आहे धूप 400. त्याला चांगली कुठली दादा? कुठलंही घे. तुझ्या अंदाजाने चांगली कुठली? त्याच्यामध्ये दादा ही आपल्याकडे दुसरी पण आहे. एकामध्ये 7 फ्लेवर आहेत. मामा बेस्ट कुठली आहे? तू काय नवरा? वास जास्त असं म्हणजे धूप जास्त 100 मध्ये पाहिजे. वास तर एकत्र येणार सगळे ही घेतली आम्ही. ना तुम्ही धूप पण घ्या. जास्त उत्तम आहे. आणखी एक खैरी दे. कुठली आहे कशी आहे ही दादा हे बघा एकामध्ये 7 फ्लेवर आहेत. म्हणजे रोज चंदन चंपा नॅचरल गुगल लोक ही कशी वाले हे ना आपल्याकडे 300 रुपये. मोठी साईज आहे बरं हे आता रवी 130 रुपये दाखवल्या काय? निवंत दे. अरे हा फोन करतोय. मला सांग आता आम्ही मशीन बंद करतो त्याच्यामध्ये 30 पीस आहेत. 30 पीस आहेत. 1 2 3. तो दिला ना आपला प्युअर साठी. किती वाला आहे 130. आहे ते. कापूर हे ठेव. हा किती रुपये? 130 काढ ना मला मोठे. आणि हे थांब. दादा हे नको हे दोन ठेवा मोठी एक आहे हे टाका हे त्याच्यापेक्षा उत्तम आहे का? कुठले हे पीस जास्त आहेत ना अरे पीस असतो ना जास्त चांगली. अरे आपल्याला सुगंध पण पाहिजे ना 3 सुगंध दे. 300 त्याच्यामध्ये. यानस तो हार निकाल के देना है. काय आणखी काय? अगरबत्ती मी दाखवा ना जरा अजून दुसरा चांगली जरा सुगंध. डब्बीमध्ये आपले डब्बेवाली काय आहेत आपल्या इकडे कॅरेट दिलेला असतो दादांनी. कॅरेटमध्ये सगळ्यात आपल्याला आपलं मटेरियल ठेवायचं. इथं सध्या तरी आम्ही एवढं घेतलंय. हे कुठले हे काय नाही ना ह्याला काय म्हणतात? हे ह्याला काय म्हणतात? हे कापूर का म्हणतात धूपवाटी. ही आपण घेतली आहे 3 फ्लेवर आहेत. साई फ्लोरा अगरबत्ती. ही एक अगरबत्ती घेतली आहे छोटी. पाव किलोचे 2 आहेत. आणि मस्त कापूर घेतलं हे छोटं पॅकेट. आणि अजून थोडंसं काहीतरी म्हणतात. तर ही काहीतरी अगरबत्ती कुठली तरी अगरबत्ती आहे. उत्तम अगरबत्ती वाटते. हा स्मेल छान आहे. घेतोस? डबल फ्लेवर वाटतं. इकडे ब्लॅक पण आहे इकडे ब्राऊन पण आहे. नक्की कुठला फ्लेवर आहे काय माहित छोटी नाही. मध्ये घ्यायला पाहिजे कुठली? अरे म्हणजे ती सेम प्राइस आहे ना. 6 फ्लेवर. हे काय ठीक आहे ना ठीक आहे त्याच्या याच्यामध्ये कशी 100 रुपये. ती अशी धूपकांडी सारखा. किती आता त्याच्यामध्ये 12 बॉक्स आहेत. 6 फ्लेवर. एका फ्लेवरचे 2 बॉक्स. असे एका गावाचे दोन बॉक्स. वनचे कब्जा 2 पीस. ते मासे खाणे याला पाव किलो कापूरचं पॅकेट काढ आतो. त्याला फोन उचल ना ती अगरबत्ती. हे दादा काय धूपकांडी आहे ना? दूध स्टिक आहे. हां 6 फ्लेवर आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये एवढे फ्लेवर असतात. आणखी थैली दे मला छोटी आणखी. आपल्याला हे धूपकांडीमध्ये एवढे सगळे फ्लेवर मिळतात. हे सगळे त्याच्यामध्ये फ्लेवर आहेत. एका अगरबत्तीमध्ये एवढे फ्लेवर. बेला, रोज, चंदन, डायमंड, कस्तुरी आणि सफायर. एवढे सध्या सुंदर आहे. किती रुपये आहे? हा दादा 100 रुपयाला मिळतं. एवढं स्वस्त आहे आपल्याकडे. आणि याच्यामध्ये किती पीस असतात दादा? त्याच्यामध्ये एका बॉक्समध्ये 9 स्टिक तो पण 150. 9 स्टिक असतात. याच्यामध्ये बॉक्स किती असतात? 12 बॉक्स असतात. 12. एक काढा घेतला. अच्छा. एका फ्लेवरचे 2 बॉक्स असतात. ह्याच्यामध्ये आपलं सगळी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि हे आपल्याला 120 रुपये ना? 100 रुपयाला. 100 रुपयाला मिळतं आहे. एकदम स्वस्त दरात आहे. उत्तम आहे. तुम्हाला सुद्धा जर का घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा इकडे येऊन नक्की व्हिजिट करा. आपला मराठी माणूस आहे. आपला मराठी दादा आहे. पायनॅपल पण दुसरा बघू शकता तुम्ही. चांगला
तर आपल्या मराठी माणसाला मोठं करा. तुम्ही नक्की या इकडे. ही सुंदर अगरबत्ती आहे. दादा ही किती पाव किलोची आहे? ही कशी आहे? 160 रुपये. त्याचा स्मेल बघ ना इथपर्यंत येतोय. का वाटते. दादाने अजून एक नवीन अगरबत्ती दाखवली आपल्याला. ही मस्त स्मेलन आहे. उत्तम अगरबत्ती. ही पण मस्त वाटते. काय म्हटले? पायनॅपल आहे. ओके. जास्त उग्रच नकोय. सायलेंट जळणारी अगरबत्ती दाखवायच्यामध्ये. स्ट्रॉबेरी ती उग्रच असेल ना जास्त. ही बरी आहे ना सँडल जरा बरी वाटते ना. सँडल जरा उग्रच नाही ना जास्त. ही किवी पण जरा जास्त उग्रच वाटते. ही जरा शांत वाटते अगरबत्ती. अच्छा हा ती मागाशी तू दाखवली पायनॅपल दाखवली ना. ओके म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. ही सँडल अगरबत्ती घेतली आहे. ही मला जरा छान वाटते. नको थँक्यू. दादाने आपल्याला मस्त चहासाठी विचारलंय. थँक्यू. सुंदर वाटते. दुसरं काय झालं आपलं? इकडे मस्त आहे. 100 रुपये पण आहेत आपल्याला. 100 रुपये पण अगरबत्त्या दाखवा जरा दुसरी. इकडे खाली बघ तुझ्या पायाखाली. याच पॅटर्न मध्ये. हा दादा किती रुपये? 160 160 रुपये. तुम्ही ह्याच्यावरती प्राइस बघू शकता किती रुपये. पण दादाकडे आपल्याला होलसेल मार्केटमध्ये आपल्याला दादा देत आहेत. तर तुम्हाला सुद्धा जर आपण तुम्ही याला तर तुम्हाला सुद्धा ह्याच भावामध्ये इकडे मिळेल. कुठलं फेमस कुठलं चाहिए? लेव्हेंडर दाखवा ना दादा जरा. लेव्हेंडर गर्ल्स फेवरेट. हे लेव्हेंडर घेतोस का? तुम्ही एवढ्या अगरबत्ती घेऊन करणार काय? सर कापूर बघतो जरा. एकदम जरा चांगला ओरिजिनल वाला दाखव. ओरिजिनल भीमसेन कापूर. मला धूप काय दाखवा चांगला. 150 रुपये पाव आहे. हा दादा बेस्ट क्वालिटी आहे. चांगला वाला कुठला? हे का हे दादा म्हणतात की हे आपण औषधी सुद्धा आहे. औषधीला सुद्धा खाऊ शकतो. तर आपण बघूया तर काय आहे. किती रुपये दादा आहे? 50 रुपये. 50 रुपयाला आपल्याला हे कापड मिळतं इकडे. चांगला आवाज चांगला. पण खाल्लं पोटात जरी गेलं, लहान पोरांच्या जरी पोटात गेलं तरी त्याला काही होणार नाही. दादांची गॅरंटी आहे. तर अजून एक मी घेतोय. अजून एकदा नाही यातला पॅकेट. अजून एक दे दादा ह्याच्यातलं अजून एक पॅकेट द्या ना. 5 फ्लेवर. अच्छा किती आहे? कशा आहे? हा दादांचा स्वतःचा ब्रँड आहे. आणि त्यांची प्राइस सुद्धा त्यांनी एकदम लो ठेवली आहे. 120 रुपीज म्हणजे 120 रुपये एकदम प्राइस आहे. सुंदर वाटते. मंद अगरबत्ती आहे. अरे माईक नाही तो. दादांची खूप धावपळ आहे इकडं. तरी पण ते आपल्याला वेळ काढून देत आहेत. 150 पाव आहे, 100 पाव आहे, 70 पाव आहे, 50 पाव आहे. तू एवढा हा 150 वाला आहे ना? हा 150. दादा घेतली आहे का अगरबत्ती अजून पॅकेट? दादा धूप कसं? 150 रुपये पाव. 100 जर चांगल्यातला धूप व्यवस्थित 150 वाला. किती रुपये पाव किलो? कापूरची गरज नाही पडत. त्याला माचीसनी पेटवू शकतो. हां आपल्याकडे गावाला दादा म्हणतात की दादाने गॅरंटी दिली आहे की याला कापूरची गरज नाही आहे. फक्त माचीसमध्ये सुद्धा आपण पेटवू शकतो. आपल्या गावाला तर किती रुपये? हा 150 रुपये. 150 रुपये पाव. एक पाव किलो द्या ना मला. अजून बांध पाव किलो. अरे तो पाव किलो. पाव किलो बांध. देऊ की दुसरा देऊ? काय चांगला दुसरा आहे कुठला? दादा स्वतः क्वालिटी चेक करून आपल्याला देत आहेत. उत्तम माल घेतलं आहे आता. अजून इकडे दादा पिशवीत भरत आहेत. हे पण आपलंच आहे. तर
एवढं सगळं मटेरियल घेतलं आहे आणि दादाने रेटसुद्धा एकदम रिजनेबल लावले. दादाला बघू शकता तुमच्या इकडे अगदी जवळच येते. तर तुम्ही सुद्धा या इकडे येऊन विजिट करा आणि खूप स्वस्त दरात तुमच्यासाठी आपल्या बाप्पासाठी शॉपिंग करा. उत्तम आहे, मराठी माणूस आहे आपला. तर आपल्या दादाला नक्की सपोर्ट करा. तर मित्रांनो, मी आता ह्या दादाकडे आलेलो अगरबत्ती वगैरे सगळं सामान घ्यायला. तर आपण त्याच्याकडून जरा जाणून घेऊयात त्याच्या दुकानाचा ॲड्रेस. दादा जरा त्याच्या दुकानाचा ॲड्रेस सांग ना आपल्याला. दुकानाचा ॲड्रेस आहे वन गल्ली 12 इमाम रोड नळ बाजार. ओके. तर दादाच्या आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा करायचं आहे. तर तुम्ही सुद्धा येऊन ह्या दुकानाला विजिट करा. आमची आता मस्त शॉपिंग झालेली आहे. हे बघा इकडं आहे आमच्या हातात अर्ध पाठी फित. हा बघा इकडं आमच्या बॅगेत पण आहे. भरपूर दादानी शॉपिंग केली आपण दादाकडे. तर आणि या दादाने सुद्धा एकदम स्वस्त दरात आणि एकदम मस्त असा सुगंधी अगरबत्ती आहे दादाकडे. तर आपला मराठी माणूस आहे, खरंच खूप सुंदर आहे. आणि तुम्ही सुद्धा इकडे येऊन निर्णय साहेब नुसते आपले सारखा सामान दाखवत आहेत हातातला बाकी कुठला नाही. तर मस्त मजा केली आहे, शॉपिंग केली आहे. गणपती बाप्पाची शॉपिंग केली आहे. आणि आता जरा आम्हाला कंठी वगैरे घ्यायची आहे, पण ती कंठी वगैरे आम्ही इकडे नाही घेणार. कंठी वगैरे आम्ही तिकडे आपल्या इकडेच घेणार आहे मुलुंडमध्ये. तर तेव्हासुद्धा मी ब्लॉग घेईन. ॲक्च्युली प्रयत्न करेन की हाच कंटिन्यू करायचा, पण शक्य नाही होतं की मी आज घेईनच, कारण का तेवढा वेळ मिळणार नाही मला आज घ्यायला. तर बघूयात, जर मी कंठी घ्यायला गेलो तर तो एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ किंवा मिनी ब्लॉग वगैरे असा करून टाकेन. पण बघूयात, गॅरंटी नाही आहे टाकेनच अशी. पण आम्ही आज आलो आहे मस्त शॉपिंग करायला इकडे. तर खूप मस्त वाटतं आहे, पावसाचं वातावरण आहे आणि पाऊससुद्धा खूप सारा आहे. आता आपल्याकडे बघतात पाठीमागून वळून बघतायत. तर आता आपण इथे आले. सगळ्या लहान मुलांसाठी शॉपिंग आहे इकडे. तुम्ही सुद्धा बघू शकता इकडे लहान मुलांसाठी किड्स आहे, खाण्यासाठी आहे, खूप काय आहे इकडे. स्वस्त आहे. ये भाई बोल रहा है पेड़ों क्या चाहिए, तो इधर आएंगे सब देखेंगे. तर मित्रांनो, आता आम्ही इकडे तिकडे भटकतोय अजून. हे थैली बघतोय आम्ही. जरा या थैल्या बघायचं तिकडे. हे सगळं मटेरियल तुम्हाला इकडे एकदम होलसेल भावामध्ये मिळतं. हे सगळं मार्केट आहे इकडे, खूप क्राऊड असतो. तर साहेब आपले घेत आहेत थैली. जम्बो थैली आहे. तीच बरोबर आहे ना, ती 10,000ची शॉपिंग केली नाही ना जास्त. आपण ही पिशवी आता फायनल केलेली आहे आणि आता आपण घेतोय टोटल 3 थैली. तर आता बघूयात जरा पुढे. दादा आपले देत आहेत तिकडे. दादा येते. ह्या पिशवी आपल्याला 100 रुपयाला मिळालेला आहे तिकडे. आणि दादासुद्धा मराठी आहेत, सो खूप छान वाटलं. इकडे सुद्धा आपले मराठी माणसं आहेत. कॅमेरा दे ना. आमचा सगळा शॉपिंग झालेली आहे फायनली. नाही अजून झाली आहे, थोडीशी आहे. बघू तर आता कुठे काय दिसतंय काय. आणि मग जाऊयात आता घरी. आता खूप कंटाळलो आहे. आता वाजले 5 वाजले, 4:45 वाजलेले आहेत संध्याकाळचे. सकाळी आम्ही आलो आहे 12 वाजता. तर अजून काही शॉपिंग झालेली नाही आहे पूर्ण. आता पुढची शॉपिंग पुढे काय दिसतंय का अजून चांगलं. सध्या तरी आमचा मस्त 10,000-1,000 रुपये तरी आरामात दिलेले आहेत. तर बघूयात आता पुढे. नमस्कार मित्रांनो, आता सगळी आमची शॉपिंग झालेली आहे फायनली. आणि आता आम्ही चाललो आहे CSMT स्टेशनला पुन्हा परत. तर आमच्याकडे खूप सारा सामान आहे, त्याच्यामुळे आम्हाला काय तो व्यवस्थित असा ब्लॉग घेता येणार नाही आहे पुढचा. तर तुम्हाला दाखवतो जरा मी सामान काय आपल्याकडे. हे बघा, हे सगळं सामान आहे. प्लस आमच्याकडे काकीला बॅग आहे इकडे निर्णय साहेबांच्या. ह्या बॅगेतसुद्धा सामान आहे.
आणि एवढं सगळं सामान घेऊन आम्हाला काय दोघांना सगळं 2 हातात सगळं पॅक आहे, सो मोबाईल घेता येत नाही आम्हाला हातात. तर त्याच्यामुळे आता आम्ही भेटू डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये. तर आता आम्ही घरी चाललो आहे आणि हा व्लॉग मी आता इकडे संपवतो आहे. तर आता घरी जाऊन खूप दगदग असेल तर मग त्याच्यामुळे मला काही नीट ब्लॉग घेता येणार नाही. तर मी आत्ताच हा ब्लॉग संपवतो आहे. तर मग आता भेटूयात आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मग पुढचा व्हिडिओ आपल्याला नवीन अपडेट तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला तुमचं असंच भरभरून प्रेम राहू द्या. तर मग चलो मिलेंगे नेक्स्ट व्हिडिओ.